नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. ते म्हणजे सध्या मानसिक स्तरावरती खूप आंदोलनं होत आहेत आणि मनाची शांतता अजिबात लोकांना लाभत नाही आहे आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. मनाची शांतता नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर याच्यावरती मी थोडासा विचार केला की बाबा हा एक मूळ प्रॉब्लेम आहे लोकांचा चालले की मनाची शांतता नाही. तर त्यासाठी काही त्याच्यावरती काही सोल्युशन होऊ शकतं का? तर मी बराच अभ्यास केल्यानंतर असं एक त्याच्यावरती सोल्युशन मिळालं मला की आपले नवग्रह स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये चंद्र जप जो आहे हा चंद्र जप अतिशय त्याच्यावरती प्रभावी होऊ शकतो. आता हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला समजा तरच तुम्हाला त्याच्यातलं कसं प्रोसेस करायची ती कळू शकेल. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. आता आपण त्याबद्दल प्रोसेस कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो की चंद्र जप जो आहे हा नवग्रह स्तोत्रातला जो जप आहे तो आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे? तो दधी शंख तुषाराभम क्षीरोदारणव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर मुकुटभूषणम, ह्या 2 ओळी आहेत त्याच्या. आता त्या ओळी आपण कशा सुरू करायच्या आणि काय करायचं त्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती देतो. सोम आहे, हा चंद्राला सोम म्हणतात. तर हे सोमवारच्या पहिल्या प्रहरामध्ये आपण साधारण 4:30 पावणे 5ला उठून अंघोळ करून हा जप आपण सुरू करायचा आहे. हा जप 108 वेळेला आपल्याला माळेवर करायचा आहे आणि माळ जर अवेलेबल नसेल तर बोटावरती किंवा मोजून काय अशा गोष्टी केल्या तरी चालू शकेल. आणि शक्यतो देवासमोर बसून केला तर उत्तम त्याचा फळ मिळू शकतं. त्याच्यानंतर तर काही वेळेला देवासमोर बसून आपल्याला म्हणता येत नाही किंवा काही कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी साध्य करता येत नाही, तर ती सकाळी कामाला जायच्या आधी केला तरी चालू शकेल किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी चालू शकेल. आता ते जे आपण करणार आहोत तर त्याचं लोकांच्या मनात विचार होतो की बाबा ध्वनीनुसार म्हणल्याने कसा फरक पडेल असं लोकांच्या मनात बऱ्याच वेळेला विचार येत असतो. तर म्हणजे मी करू का नको असं सारखं साशंक असतं लोक की सांगितलेलं ते केलं तर मला काय फायदा मिळेल त्याचा. तर याच्यामधलं मेन सायन्स काय की आपण जे काही म्हणतो दधी शंख तुषारामम क्षीरोदारणव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर मुकुटभूषणम, हे जे काय म्हणतो आपण तर ते तुमच्या ऑऱ्याच्या भोवती तुमच्या शरीराचा जो ऑरा असतो त्याच्यामध्ये ते शब्द फिरत राहतात आणि रोज आपण हे करत गेल्यानंतर ते शब्द तुमच्या ऑऱ्यामध्ये फिरतच राहतात आणि त्याची जी काही त्या शब्दांची जी काही सूक्ष्म शक्ती असते ही तुमच्या ब्रेनला तुमच्या शरीराला मिळायला सुरुवात होते आणि त्याच्यातनं तो इफेक्ट यायला सुरुवात होतो. तर आता तो इफेक्ट आणि कशा प्रकारचा आहे तर ते त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मानसिक स्तरावरती इफेक्ट होतो. म्हणजे मानसिक एकदम शांत होतं, मन शांत होतं माणसाचं. त्याच्यानंतर शरीरातलं सोम म्हणजे पाणी आहे, पाण्याशी रिलेटेड आहे. तर शरीरातलं जे पाणी असतं हे पण बॅलन्स व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर उष्णतेचे काही जे विकार असेल तर ते कंट्रोल व्हायला सुरुवात होतात. तर मन शांत राहिल्यामुळे ब्लड प्रेशर हळूहळू नॉर्मल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर शुगर कंट्रोलमध्ये जसं मनही शांत राहील तसं मन हे शुगर ही मनशी पण रिलेटेड असते, मनाशी पण रिलेटेड असते. म्हणजे जास्त स्ट्रेस आला तर शुगर वाढत असते. तर ह्या जपामधनं आपल्याला मनच शांत राहिल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर पण नॉर्मल होत राहतं आणि आपली शुगर जी आहे ती पण नॉर्मल राहते. त्याच्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा इफेक्ट म्हणजे याचं निर्णय क्षमतेमध्ये खूप वाढ होते. निर्णय अतिशय अचूक आणि योग्य वेळेला घेतले जातात आणि सध्याच्या जमान्यामध्ये हीच एक आपली हे आहे प्रॉब्लेम आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला जात नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हे जर पण ह्यामध्ये अखंड हा जप चालला पाहिजे. ॲक्च्युली असं 2 दिवस केलं मग केलंच नाही, 4 दिवस केलं मग 21 दिवस केलं मग सोडून दिलं मग त्याचा इफेक्टच मिळाला नाही मग कशाला करू असं जर होत राहिलं तर त्याच्यामधनं आपल्याला पाहिजे तो हे साध्य करता येणार नाही. हे जर का कंटिन्युअसली तुम्ही 21 दिवस 1.25 महिना जर कंटिन्युअसली करत राहिला
तर त्याचा इफेक्ट तुम्हाला अतिशय सुंदर जाणवायला लागेल. आणि मग तो जाणवायला लागल्यानंतर तुम्ही ती गोष्ट कधीच सोडणार नाही. पण पहिला 15 दिवस केला आणि त्याच्यातनं नाही इफेक्ट मिळाला तर सोडून दिलं तर मग त्याच्यामधनं इफेक्ट होणार नाही. कमीत कमी 11 ते 21 दिवस एवढा तरी त्याला वेळ लागतो इफेक्ट होण्यासाठी. हा आता हे जे मी तुम्हाला सांगतो हे जर तुम्ही स्वतःहून जर करून बघितलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला काय वाटतं हे सर्व गोष्टी केल्यानंतर. पण माझ्या मताने तुम्हाला अतिशय सुंदर इफेक्ट त्याचा मिळेल. आणि तो इफेक्ट झाल्यानंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वेगवेगळ्या सजेशन्स काही वेगळ्या असतील तर सांगत जावा, म्हणजे त्याप्रमाणे मी माझा व्हिडिओ त्याप्रमाणे करत जातो. धन्यवाद.